नमस्कार पुणेकर. गोष्ट एका पुणेकराची चा एक नवीन अध्याय आणि आज आपण भेटत आहोत अशा एका व्यक्तीला ज्याच्या नावामध्ये प्रवास आहे, ज्याच्या व्यवसायामध्ये प्रवास आहे आणि आपल्यासारख्या असंख्य लोकांना आपली एक जी इच्छा असते की आपण जग बघावं, भारत बघावं, भ्रमण करावं, त्याच्यासाठी मदत करणाऱ्या आणि त्याच्यासाठी सगळी व्यवस्था करणाऱ्या अशा केसरी टूर्सच्या झेलम चौबळ मॅडम यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. झेलम चौबळ मॅडम हेड्स दी ऑर्गनायझेशन केसरी टूर्स, जी संस्था त्यांच्या वडिलांनी चालू केली आणि आज त्यांनी एका वेगळ्या लेवलला ती संस्था घेऊन गेलेले आहेत, जिथे माय फेअर लेडीसारखी एक अभिनव कल्पना ते चालवतात की जिथे फक्त वुमन सेंट्रिक टूर्स ऑर्गनाईज होतात. माईस, जिथे मीटिंग्स, इन्सेंटिव्ह ट्रिप्स, कॉर्पोरेट अफेअर, इव्हेंट्स यांच्यासाठी लागणारा प्रवास आणि त्याच्यासाठी लागण्याची सगळी जी व्यवस्था आहे ती ते करतात. सध्या त्यांनी चालू केलेलं आहे ते म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुद्धा त्यांनी वेगळी एक कल्पना मांडलेली आहे आणि त्याच्यासाठी एक वेगळी ब्रांच त्यांनी चालू केलेली आहे. झेलम चौबळ मॅडम मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या टुरिझम ह्या बोर्डवरती किंवा ह्या सल्लागार समितीचा सदस्य आहेत. त्याचप्रमाणे त्या रोटरीमध्ये अतिशय ॲक्टिव्ह लेडी आहेत. त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या इंडस्ट्रीनी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थांनी नावाजलेलं आहे. त्यांचे जे अवॉर्ड्स आहेत ते असे आहेत: नवदुर्गा अवॉर्ड, लोकमत ग्लोबल ट्रेल ब्लेझर अवॉर्ड, झी लीडरशिप फॉर बिंग सक्सेसफुल वुमन इन मॅनेजमेंट, अबॅकस वुमन एंटरप्रेन्युअर अवॉर्ड, एंटरप्रेन्युअर एक्सलन्स अवॉर्ड बाय देसरा फाउंडेशन. त्याचबरोबर त्या इतिहासाचा अभ्यास खूप करतात. त्यांना प्रवासाची आवड आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून प्रवास हा विषय त्यांच्या वडिलांमुळे चालू झाला आणि त्या आज आवडता त्यांचा विषय त्यांनी एक व्यवसाय म्हणून पुढच्या लेवलला घेऊन गेल्या. अशा ह्या अतिशय स्मार्ट डायनॅमिक लेडी एंटरप्रेन्युअर फ्रॉम पुणे, झेलम चौबळ मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गोष्ट एका पुणेकराचीचा एक नवीन चॅप्टर आज, आणि आपण आज भेटतो आहोत इज अ रोल मॉडेल फॉर लॉट मेनी यंग एंटरप्रेन्युअर्स, वुमन एंटरप्रेन्युअर्स. सो आमचा सौभाग्य आहे की आम्ही तुमच्यावर आज गप्पा मारणार आहोत पुण्यामध्ये. सो वेलकम टू आवर शो मॅम. थँक्यू. सो झेलम मॅडम, इट्स माय ऑनर की आज मी आपल्याबरोबर बसून गप्पा मारतो इथे पुण्यामध्ये. सो वंडरफुल. मला असं वाटतं की हा इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. तुम्ही गाडीतून पॉडकास्ट म्हणजे मला जसं थ्रिल्ड वाटतंय. वंडरफुल वंडरफुल. कारण की आपल्या नावामध्ये प्रवास आहे, आपल्या व्यवसायामध्ये प्रवास आहे. सो वी थॉट की व्हाय नॉट आपण प्रवासातच गप्पा मारूया. हो, दॅट वॉज दी होल थॉट प्रोसेस. सो ही जी आपली जर्नी आहे केसरी टूर्सची, ही जी चालू झाली ॲक्च्युली मुंबईपासून, मग अमेरिकेला गेली आणि मग शेवटी तुमच्या डेस्टिनीनी और तुमच्या चॉईसनी तुम्हाला पुण्याला आणला. सो ह्या आपल्या जर्नीबद्दल आमच्याबरोबर आम्हाला काही बोलाल का आमच्याबरोबर त्याच्याबद्दल? म्हणजे बाबांनी जेव्हा, बाबा म्हणजे केसरी भाऊ पाटील, त्यांनी जेव्हा केसरी स्वतःची कंपनी सुरू केली तेव्हा आमचं वय होतं साधारणपणे 14 वर्ष, आणि तोपर्यंत झालेला प्रवास म्हणजे फक्त एक काश्मीरची टूर. बरं. आणि बालपणी माझं गावात बालपण गेलंय. आम्हाला विमान दिसलं की त्या विमानाच्या मागे धावायचं. हो हो, विमानाच्या शॅडोच्या मागे. अरे विमान 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 असं, म्हणजे इट वॉज ते विमान बघणं किंवा कधी आपल्याला ह्याच्यातनं उडता येईल का, हे आमचं स्वप्न होतं लहानपणी. आणि डिझनीची मी साधारण 9 वर्षाची होते तेव्हा मी एक डिझनीची फिल्म बघितली होती आणि तेव्हा असं स्वप्न एक बघितलं की एवढे पैसे कमवीन की एकदा तरी मी ह्या डिझनीलँडला जाईन. ग्रेट. आणि म्हणजे काय म्हणतो आपण, कर्मधर्म संयोगाने माझ्या मुलाचा अमेरिकेतला जन्म त्या डिझनी विलेज मधला आहे. काय? हो. आणि मी अगदी अर्ध्या तासावर डिझनी पासून राहत होते अमेरिकेमध्ये. मी अनेक वेळा डिझनीच्या वाऱ्या केल्या. म्हणजे आपण मॅनिफेस्टेशन म्हणावं का सिक्रेट म्हणावं, आय डोंट नो, पण धिस इज हाऊ इट इज. म्हणजे मला आठवणारं लहानपणचं पहिलं स्वप्न म्हणजे डिझनीलँड, किंवा एकदा विमानातनं प्रवास करायचा आणि डिझनीलँडला जायचं, हे माझं स्वप्न होतं लहानपणचं. त्याच्यानंतर बाबांनी संस्था सुरू केली. आम्ही शाळा कॉलेजमध्ये होतो. म्हणजे जसं
एखाद्या घरातून बालकडू मिळतं बिझनेसचं, बरोबर. तसा आमचा बाबांबरोबरचा प्रवास सुरू झाला. आणि माझा जॉब होता त्या काळचा की एव्हरी वेकेशनमध्ये वडिलांबरोबर जायचं. काश्मीर, हिमाचल, नेपाळ, दार्जिलिंग हे सगळं मी बाबांबरोबर जाऊन अनुभवलं त्या काळामध्ये. हो, हो. आम्ही आई भाऊंनी खूप आयुष्यात कष्ट केले. त्यांना सक्सेसफुल करणं हे आम्ही 4ही भावंडांचं स्वप्न होतं. त्यामुळे आम्ही जे पडेल ते काम करायचो. आम्ही पिऊन पण होतो ऑफिसमध्ये, आम्ही रेल्वेच्या लाईनीत उभे राहिलो, आम्ही सेकंड क्लासने रात्र जागून प्रवास केला, कारण आमची सीट आम्ही कुणाला तरी दिलेली असायची. त्या काळात ट्रेननीच प्रवास व्हायचे. बरोबर आहे. हे सगळं गेल्यामुळे आम्हाला कष्टाचं काहीच वाटेनासं झालं पुढच्या आयुष्यामध्ये. आणि बाबा प्रचंड पॉझिटिव्ह असल्यामुळे मी जेव्हा अमेरिकेत गेले लग्न करून, CA करत होते, त्याच वेळी माझं लग्न झालं आणि मी अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर थोडीशी भांबावले की हे सगळं वेगळं जग आहे, आपण जे जगलोय त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं. इथे भांडी घासायला लागतात, एवढं काम करावं लागतं, मला रडू यायचं. अशा सगळ्या अवस्थेतनं गेले. पण बाबांनी इतके चांगले, आईवडिलांनी इतके चांगले संस्कार केले होते की तुम्हाला लढायचं आहे आणि तुमचं कर्म म्हणजे हे तुमच्या कामात आहे. ह्या गोष्टीने मी पटकन त्यातनं बाहेर आले आणि मला काहीतरी करायचं होतं. पण अमेरिकेत काहीच करू शकत नाही तुम्ही सुरुवातीला गेल्यानंतर. पण जेव्हा मला लेबर सर्टिफिकेशन झालं आणि काम करण्याची मोकळीक मिळाली, तेव्हा मी बँकेत जॉब करायला सुरुवात केली. पण त्या विंडोवर उभं राहून माझं एकच स्वप्न असायचं की मला काहीतरी माझं स्वतःचं करायचंय, मला बिझनेस करायचंय. आणि काय करणार, म्हणजे एक ते 23-24 वय आणि त्याच्यामध्ये बिझनेस करायचा म्हणजे नक्की काय करायचं आम्ही शोधात होतो. आणि ते शोधता शोधता घरातून काय बिझनेस करता येईल, तर ते ट्रॅव्हल हे मला वाटलं की हे मला करता येईल. आणि दॅट टाइम आय रिअलाइज की दिस इज माय डेस्टिनी. वाव. की शेवटी मला जे करायचं नव्हतं, मला हा बिझनेस आवडायचा नाही, कारण ह्याच्यात प्रचंड कष्ट आहेत, खूप कष्टाचा हा बिझनेस आहे. त्यामुळे मला नव्हता करायचा. पण देन आय रिअलाइज की दिस इज माय डेस्टिनी. आणि मग मी जोरात त्या व्यवसायात स्वतःला झोकून दिलं, अभ्यास केला, पाठांतर करावं लागलं खूप. कारण एअरलाईनच्या बिझनेसमध्ये मला काहीच माहिती नव्हतं की जगात असे एअरलाईनचे कोड्स असतात, एअरपोर्टचे कोड्स असतात, आणि कम्प्युटर अगदी नवीन होते त्या काळामध्ये. त्यामुळे सगळं पाठांतराने झालं. पण त्याचा फायदाच होतो तुम्हाला. मी जगाचे सगळे कोड, एअरलाईनचे कोड पाठ केले आणि असा प्रवास झाला. अमेरिकेत मी सेटल होत होतो आम्ही. त्याच वेळी अमितला संधी आली, म्हणजे माझ्या नवऱ्याला, की त्याच्या कंपनीचा बिझनेस तू इंडियात हे कर, सेटल कर. अरे वा. तर त्यामुळे तो म्हणाला इट्स अन अपॉर्च्युनिटी. आणि त्यावेळी मला जे सारखं इंडियात यायचं होतं, मी त्याला म्हटलं नाही. पण नंतर विचार करता फॅमिली आणि हे सगळं, कुठेतरी ना एक कोपरा, तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहा, एक तुमचा हृदयातला कोपरा इंडियासाठी असतो. तसा माझा होता. आणि मग त्या विचाराने आम्ही परत आलो. परत आल्यानंतर मुंबईत मी पुन्हा भांबावले. मला मुंबईत कसं आपलं होणार इकडे असं वाटलं. खूप गर्दी, खूप मुलगा सेटल होत नव्हता. मग आम्ही जेव्हा पुण्याला यायचो, कारण सासू सासरे इथे होते, तेव्हा आम्ही पुण्यात आलो. आणि मग पुण्यात घर बघता बघता मॉडेल कॉलनीत आल्यानंतर पहिलं वाक्य होतं, इथे राहू शकतो. ह्याचं वेदर कॅलिफोर्निया सारखं आहे आणि इथे खूप झाडी आणि मस्त वाटतंय एकदम. आणि त्या दिवसापासून मी पुणेकर झाले ऍक्च्युली. तुम्ही ज्या पुण्याच्या भागामध्ये राहता, मॉडेल कॉलनी, अकॉर्डिंग टू मी दॅट्स दी बेस्ट पार्ट ऑफ दिस सिटी. की एवढी ग्रीनरी आणि सगळं कन्व्हिनियन्स हाकेच्या अंतरावरती. ऍब्सोल्युटली. आणि इट हॅज रिमेन्ड लाईक दॅट फॉर इयर्स. सो आउटस्टँडिंग आहे ती एरिया. आणि सुदैवाने चित्तरंजन वाटिका अगदी घराच्या पाठी आहे. त्यामुळे हा जो आपला टेक्निकल ब्रेक झाला, त्याला थोडंसं पुण्याच्या रंबलर्स जे लावले नवीन फ्लायओव्हर वरती, त्याच्यामुळे कॅमेऱ्याचा सक्शन सुद्धा सक्षम राहू शकत नाही त्याच्यावरती, हे लक्षात आलेलं. सो जसं आपण म्हटलं की आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते थोडं सफोकेटिंग वाटलं, आणि पुण्याच्या मॉडेल कॉलनीमध्ये आल्यानंतर यू फेल्ट की नो दिस आय कॅन मेक माय होम. येस. तर त्याच्याशी एक रिलेटेड पुण्यातला जोक आहे की एक मुंबईचा कुत्रा आणि एक पुण्याचा कुत्रा सिग्नलवरती थांबलेले असतात आणि त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो. तर ते मुंबईचं कुत्रा त्याची शेपटी आहे ना व्हर्टिकली हलवतं
आणि कुत्री नेहमी हॉरिझॉन्टली शेप करत होतात. Horizontal. तर ते पुण्याचं कुत्रं त्याला विचारतं काय झालं, म्हणजे तो म्हणतो मुंबईत एवढीच जागा असते, साईडला शेपटी फिरवायला जागा मिळत नाही. व्हेरी नाईस. सो दॅट इज हाऊ पुणे अँड मुंबई इज ऑलवेज. आणि हे काय पुणेकरांचं आणि मुंबईकरांचं एक दुसऱ्याचं जे प्रेम आहे ना, त्याच्यामुळे हे सगळे जोक्स मुंबई पुणे पुणे मुंबई हे चालू असतात माझ्यामध्ये सगळीकडे. हो. सो जसं आपण म्हणतो की डेस्टिनी टुक यू टू डिझनीलँड. सो डू यू थिंक दॅट डेस्टिनी टुक यू टू पुणे, का तुम्ही लहानपणामध्ये असा विचार केला नव्हता मी पुण्याला येईल म्हणून? कधीच नाही, पुणे बघितलं पण नव्हतं. पहिला पुण्याचा प्रवास म्हणजे एका मैत्रिणीचं लग्न होतं, तेव्हा पण पूर्वी इतकी आई वडील काळजी घ्यायची की माझी भावंड येणार, मला स्टेशनवर ट्रेनमध्ये बसवणार. मग तो तसा प्रवासाने मी त्या ट्रेनमधून पुण्याला आले होते, रिक्षा घेऊन. तिचा जो काही व्हेन्यू होता तिथे गेले. तेवढीच पुण्याची ओळख होती, बाकी काही नाही. पण सासू सासरे पुण्यात राहायला आल्यामुळे आणि अगदी पुणेकरांचं आवडतं किंवा महाराष्ट्रीयांचं आवडतं कोथरूडमध्ये त्यांचं घर होतं, त्यामुळे आम्ही सारखे पुण्याला त्यांना भेटायला यायचो. आणि आय डोंट नो ह्या हवेत काय आहे पुण्याच्या, मला इतकं ते आवडायला लागलं की इथे शांती आहे, इथे वेगळं आहे काहीतरी. आणि वेदर मला खूप आवडलं, कारण इट इज सिमिलर वेदर टू कॅलिफोर्निया, त्यामुळे मला त्याचं अट्रॅक्शन वाटलं असेल कदाचित. पण त्याच्यानंतर काही काळाने असं लक्षात आलं जेव्हा बिझनेसमध्ये की आपल्याला ना लोक ऍक्सेप्ट करत नाही ॲज पुणेकर. आणि ते मला खूप त्रासदायक वाटायचं. अरे मी इथे राहते, मी पुणेकर आहे. आणि मग आम्ही एक ऍड दिली होती पेपरात, आम्ही झालो पुणेकर. हा तो किस्सा म्हणजे आम्ही झालो पुणेकर तुम्हाला अनाऊन्स करायला लागलं. आणि व्हॉट वॉज द रिएक्शन की ज्या पुण्याच्या लोकांनी तुमची जी जाहिरात वाचली? काही एक खूप जवळचे लोक असतात, वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात, पण तो एक फेन्सवरती बसलेला एक प्रेक्षक असतो. म्हणजे ती ऍड एवढी लोकप्रिय झाली की आम्हाला फोन आले की खूप छान लिहिलंय, खूप तुम्ही बरं झालं हे केलं. आणि मग हळूहळू तो विचार गेला की तुम्ही पुण्याचे दिसत नाही किंवा तुम्ही पुण्याचे नाही. हे हळूहळू लोपलं. आणि आता केसरी ही पुण्याची कंपनी असं पण वाटतं. बरोबर. पण आपल्या कंपनीची सुरुवात खरी मुंबईत झाली आहे. हो, पण तरी सुद्धा पुण्याच्या लोकांनी जेव्हा आपल्याला एकदा ऍक्सेप्ट केलं की आता येस केसरी म्हणजे पुणेकर आहेत, त्याच्यानंतर ते पुणेकर. आमचा पण अनुभव असा की पुण्याची लोक खूप भरभरून प्रेम करतात. म्हणजे एखाद्या व्यवसायाने जर त्यांच्याशी चांगला व्यवहार केला तर त्या व्यवसायाशी, त्या बिझनेस हाऊसशी ते प्रचंड प्रेमाने, प्रचंड ते तुम्हाला बिझनेस देतात किंवा तुमच्यावरती त्याचा विश्वास वाढत जातो. सो हा आपला पण अनुभव तसाच आहे पुण्याच्या बद्दलच्या कस्टमरचा. अगदी अगदी जसं मी म्हटलं की पुण्याने मला ऍक्सेप्ट करण्यापेक्षा मी पुण्याला इतकं ऍक्सेप्ट केलं आणि इतकं ते मला आवडायला लागलं. पण हा जेव्हा मी खरोखर लोकांशी भेटायचो आणि लोक ऑफिसला यायचे तेव्हा ते कुठेतरी साशंक्य असायचे. बरोबर. की एकदा दोनदा तीनदा अशा अनेक वेळा त्या ऑफिसमध्ये येऊन नंतर त्या युरोप टूरचं बुकिंग करायचे. आणि आम्हाला असा प्रश्न पडायचा असं काय. आणि नंतर आम्हाला असं जाणवलं की एकदा का त्यांचा विश्वास बसला की मग ते तुमची भरभरून स्तुती करतात आणि तुमच्या पाठीशी उभे राहतात. असा हा पुण्याचा पुणेकर आहे असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा ह्या पुण्यात आले आणि पुण्याची काहीच माहिती नसताना काही ब्रँड्स होते, म्हणजे चितळे आणि गाडगीळ, आणि माझं असं स्वप्न होतं असा केसरीचा पण असा ब्रँड झाला पाहिजे ट्रॅव्हल मधला. आणि एक दिवस खरंच आमच्याकडे एक काय म्हणता, वाव, खरंच एक दिवस आमच्याकडे एक गृहस्थ आले, म्हणजे आमचे पर्यटक, आणि ते म्हणाले पुण्यात काय आहे, चितळे, गाडगीळ आणि केसरी. आणि मला खूपच मोठी शाबासकी झाली ना. खूप मोठी, जे मला हवं होतं. म्हणजे मी तो काही वेगळाच आनंद होता त्यावेळी की मी एकेकाळी हे स्वप्न बघितलं होतं. मी स्वप्नाळू आहे, मी प्रचंड स्वप्न बघत असते आणि ती पुरी झाली की मला खूप खूप आनंद होतो. आणि छोटी स्वप्न, म्हणजे असं मोठीच स्वप्न तुमची असायला पाहिजेत असं नाही, पण स्वप्नपूर्तीचा आनंद मला मिळतो. आणि तसा तो मिळाला त्यावेळी की अरे आपण आता पुणेकरांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलंय आणि आपण एक ब्रँड झालोय या पुण्यामध्ये. पण मॅडम तुम्ही जर ह्याला जर छोटं स्वप्न म्हणत असाल, की तुमचं पहिलं छोटं स्वप्न होतं की मी विमानाने डिझनीला जाणार, खूप छोटं स्वप्न,
त्याच्यानंतर छोटं स्वप्न होतं की पुणेकरांनी माझ्याशी पुन्हा रिलेट करावं, माझ्या व्यवसायाशी केसरी टूरशी पुन्हा रिलेट करावं, हे छोटं स्वप्न. तर मग तुमचं मोठं स्वप्न काय आहे मॅडम? मला आकाशात टूर करायचे आहेत. Wow. आकाशात नाही, अवकाशात टूर न्यायचे आहेत आणि पुढे कदाचित ते शक्य होईल. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. पण त्याच्यासाठी माझ्या मते तुम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे की तुम्ही नासाला स्टुडंट्सना घेऊन जाता. हो ही हो. खूप वेगळी कल्पना तुम्ही चालू केली तुमच्या व्यवसायामध्ये. हो ना. जशी मी स्वप्न बघते ना, मला ह्या मुलांची स्वप्न मोठी करावीशी वाटली. मी एक नासाची टूर केली आणि मी इतकी भारावून गेले की मुलांची स्वप्न जर मोठी करायची असतील तर त्यांनी नासा बघितलं पाहिजे. वाव. आणि अनेक मुलांनी परदेशात नासाच्या टूरवरनं आल्यानंतर परदेशातलं शिक्षण घ्यायला त्यांच्या मनाची तयारी केली. म्हणजे एका मुलाची अशी प्रतिक्रिया होती, मॅडम मी इंडियात जाऊन हे नासा क्रिएट करणार. हो हो. दुसरा मुलगा म्हणाला, मॅडम मला शिकायची इच्छा नव्हती याच्या पुढे, पण आता मी ना अमेरिकेत येणार, 2 वर्ष शिकणार आणि मग परत जाणार. आणि तो शिकला. वाव. अजूनही ही मुलं काही संपर्कात आहेत. तर हे बघा ना, म्हणजे लगेचच त्या कक्षा रुंदावतात. आज आपला भारतही काट टाकतोय आणि भारतही खूप चेंज होतोय, बरोबर आहे. आपणही बदलतोय. पण त्या काळात जेव्हा मी टूर घेऊन जायचे तेव्हा आपल्याकडे त्या सुविधा किंवा एवढी मोठी स्वप्न नव्हती. आणि नासा बघितल्यावर अचानक मुलांचे विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो. ती मुलं आमूलाग्र बदलतात. त्यामुळे हे राईट एजमध्ये त्यांना ह्याचं एक्सपोजर मिळणं खूप गरजेचं वाटलं आणि मी खूप आनंदाने त्या टूर्स केल्या. तो म्हणजे आपण जो म्हणतो की प्रवास हा माणसाला घडवतो, ऍब्सोल्युटली. तो हे खरं आहे का? मी हॉस्पिटलमध्ये जन्मलेली नाहीये. मी हो. गावात होते. वाव. घरात माझा जन्म झालाय. अशा एका गावातून आलेली मुलगी अख्खं जग बघून तुमच्या समोर आज बसली आहे. पुण्याला येणारा पर्यटक कशासाठी येतो माहितीये? पुणे तिथे काय उणे, किती सुंदर ही जागा आहे, किती सुंदर. म्हणजे आपला अभिमान वाढतो. म्हणजे प्रत्येक पुणेकरांनी ह्या पुण्यातली जी बलस्थानं आहेत ती बघायलाच पाहिजे, ती जाणून घेतली पाहिजे. माय फेअर लेडीची मंगळागौर थायलंडमध्ये साजरी केली. बापरे. हा.